सौ शेळके मॅडम आणि सहकारी यांचं आगमन होत आहे। त्यांचं या लालबाग चौकीच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। आमच्या लालबाग चौकीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। एफ साऊथ ऑफिस स्टाफ विरुद्ध भोईवाडा यांच्या दरम्यान या स्पर्धेचा पहिला सामना चालू होतोय। घर से ना सलामीची जोडी मैदानात जायची आहे। एफ साऊथ ऑफिस स्टाफ राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये एफ साऊथ। सर्व लेडीज स्टाफचं लालबाग चौकी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे। जास्त उशीर लावू नका, अजून बरेच सामने व्हायचे आहेत। चार षटकांचा सामना 20-20 प्रमाणे असेल। एफ साऊथच्या राखीव खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। संगणकाला सूचना आहे, आपला राखीव खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। एफ साऊथ राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। सामना चालू व्हायच्या अगोदर रोहन जाधव आणि परेश सोळंकी अशी सलामीची जोडी मैदानात एफ साऊथ ऑफिस स्टाफ कडून। परेश सोलंकी अशी सलामीची जोडी मैदानात। पंच म्हणून रवी चंदवणकर आणि महेश चंदवणकर। या सामन्याचे पंच आहेत रवी चंदवणकर आणि सुबोध घरसे। tenniscricket.in वरती स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात जात येत आहे। ऑपरेटर प्रथमेश परब, कॅमेरामॅन सुदर्शन आणि प्रीतम, त्याचप्रमाणे स्कोरर म्हणून सन्माननीय अनिल सरपरे साहेब। पंच रवी चंदवणकर, महेश चंदवणकर आणि सुबोध घरसे हे पंच म्हणून या स्पर्धेसाठी कामगिरी पार पडतील। सामन्याला सुरुवात होत आहे। एफ साऊथ ऑफिस स्टाफ विरुद्ध भोईवाडा यांच्या दरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली। 20-20 चे सामने असतील।
सामना लवकरात लवकर चालू करावा, उशीर लावू नका. दोन्ही संघांना विजयासाठी हार्दिक शुभेच्छा. उद्घाटनीय सामना एफ साऊथ ऑफिस स्टाफ विरुद्ध भोईवाडा. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी रोहन आणि परेश अशी सलामीची जोडी मैदानात. सामन्याला सुरुवात. चेंडू द्यायचा आहे. बॉल भरत गोलंदाजी मार्कर. वैयक्तिक पहिला व संघातर्फे पहिला षटक भोईवाडा संघाकडून. चला, खूप उशीर झालेला आहे. रोहन आणि परेश सलामी जोडी मैदानात. एफ साऊथ ऑफिस स्टाफ कडून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी. क्षेत्रासाठी आमंत्रित भोईवाडा क्रिकेट संघ. सामन्याचे पंच सन्मान्य रवी चेंदवणकर, सुबोध घरसे. सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना विजयासाठी हार्दिक शुभेच्छा. वैयक्तिक पहिला व संघातर्फे पहिला षटक भरत वाघेला घेऊन तर राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकांच्या हातामधून चेंडू विसावतो. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिलाच चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी गोलंदाज भरत वाघेला. धावसंख्या बिनबाद 0. सामन्याला सुरुवात झाली. पहिलाच सामना या स्पर्धेचा बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित घनकचरा व्यवस्थापन विभाग लालबाग चौकीच्या वतीनं कामगार चषक 2024 ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी पॅवेलियन एंड कडून गोलंदाज भरत वाघेला. भोईवाडा क्रिकेट संघाकडून राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक वरती सुरेख फटका. चेंडू जातोय तो फाईन लेगला. पायच्या ठिकाणी झेल होतं का. चेंडू चाललाय तो घोशीच्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव. घोषितच्या ठिकाणी चेंडू गेलेला आहे. एकच धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते ते बिनबाद 1 धावा. पहिलं षटक चालू असताना फलंदाजी मार्कवर रोहन आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज परेश अशी सलामीची जोडी मैदानात. भोईवाडा क्रिकेट संघाकडून राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय भरत वाघेला. भोईवाडा संघाकडून राईट आर्म राऊंड द विकेट. या षटकात पुढे चेंडू जोरदार हिट चेंडू येतो. मिडॉनला पायच्या ठिकाणी झेल होतो का आणि हा झेल सुरेख झेल टिपलेला आहे मिडॉनच्या दिशेने. पहिलाच फलंदाज बाद होतोय तो एफ साऊथ ऑफिस स्टाफचा रोहनच्या रूपान आणि पहिली सफलता मिळते भरत वाघेलाला. सुंदर झेल टिपलाय तो मिडॉनच्या दिशेने आणि पहिली सफलता मिळते भोईवाडा क्रिकेट संघाला. पहिला फलंदाज बाद होतोय 1 या धावसंख्येवरती. धावसंख्या 1-1 एफ साऊथ ऑफिस स्टाफ. पहिलाच फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज गणेश द स्ट्राईक वरती आहे. पहिलं यश प्राप्त करून दिलं आहे भरत वाघेलाने आपल्या भोईवाडा क्रिकेट संघाला. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी. या षटकातील पुढे चेंडू ऑन साईडवरती जाऊन खेळण्यापर्यंत चेंडू मारलाय तो फाईन लेग दिशेने. घोषितच्या ठिकाणी चेंडू चाललाय पायच्या ठिकाणी. पंच किती धावा घोषित करतायत. 1 धावा. धावसंख्या जाऊन पोचते ती 2. 1-2 धावा एफ साऊथ ऑफिस स्टाफ विरुद्ध भोईवाडा क्रिकेट संघ यांच्या दरम्यान हा सामना चालू आहे. क्षेत्ररक्षण करतोय तो भोईवाडा क्रिकेट संघ. भरत वाघेला आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द राऊंड द विकेट गोल. पुन्हा एकदा जोरदार करण्यापर्यंत चेंडू बॅटची काडी घेऊन चाललाय फाईन लेग दिशेने. 1 धाव मिळते. पंचांचा 1 धावाचा इशारा येतोय. घोषितच्या ठिकाणी चेंडू जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3. 1-3 धावा. आणि षटक संपलेला आहे. लास्ट बॉल डॉट असेल नियमाप्रमाणे. पाच चेंडूंचे हे षटक असेल याची कृपया नोंद घ्या. रोहन जाधव नवीन गोलंदाज. स्ट्राईक वरती परेश. नॉन स्ट्राईक वरती गणेश अशी जोडी मैदानात आहे. एफ साऊथ ऑफिस स्टाफ
च्या वतीनं बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग लालबाग चौकीच्या वतीनं कामगार चषक मार्च 2024 ही स्पर्धा या ठिकाणी पार पडते. करी रोड स्टेशनच्या बाजूला परेश स्ट्राईक वरती परेश तर नॉन स्ट्राईक वरती गणेश अशी जोडी मैदानात. तीन झाले स्कोर, बरोबर आहे, 3 स्कोर. 3 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरा षटक गोलंदाज रोहन. पाच चेंडूचा षटक असेल आणि 6वा चेंडू कंपल्सरी डॉट असेल अशी कृपया दोन्ही संघाचे संघनायक, खेळाडू आणि प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी. रोहन गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक वरती परेश, नॉन स्ट्राईक वरती गणेश. एफ साऊथ ऑफिस स्टाफच्या वतीनं 1 बाद 3 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चार षटकांचा सामना, 5 चेंडूंचं 1 षटक असेल याची कृपया दोन्ही संघनायक, खेळाडू आणि प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. रोहन गोलंदाजी मार्कवर, पॅवेलियन एंडकडून स्ट्राईक वरती परेश, नॉन स्ट्राईक वरती गणेश अशी जोडी मैदानात. 1 बाद 3 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. टर्न झालेला चेंडू वाईडची दाद मागतायत. निर्धाव चेंडूची सांगता होते. ऑफ स्टिक जवळ गेला चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातातून चेंडू विसावतो. निर्धाव चेंडूची सांगता 1 बाद 3 धावा. दुसरं षटक चालू असताना एफ साऊथ ऑफिस स्टाफ भोईवाडा क्रिकेट संघाच्या विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रोहन गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी पॅवेलियन एंडकोट. दरम्यान या षटकातील पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. जोरदार पुन्हा एकदा टर्न झालेला चेंडू, सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाज रोहन सलग 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत आणि धावसंख्या स्थिरावलेली 1 बाद 3 धावा. एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल 5 चेंडूंचा हे षटक असेल याची कृपया नोंद घ्यावी. 6वा बॉल हा कंपल्सरी डॉट असेल याची कृपया दोन्ही संघनायक, खेळाडू आणि प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय रोहन. या षटकातील पुढील चेंडू परेश यांच्यासाठी. सुरेख फटका, चेंडू मारला तर मिड विकेटला पाहायचा, झेल होण्याची शक्यता आणि हा झेल सुटलेला आहे. सोपा साधा झेल मिड विकेटला सुटलेला आहे आणि थ्रो येतो तोपर्यंत एकच धाव पूर्ण होतीये. थ्रो येईपर्यंत 1 धाव पूर्ण. परेश चांगला झेला, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि जीवदान मिळालं ते परेश यांना फलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 4 धावा. एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल या षटकातील पुढे चेंडू रोहन आपल्या षटकातील पुढे चेंडू पुन्हा टर्न झाला चेंडू वाईडची दाद मागताय. चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि धावसंख्या स्थिरावलेली 1 बाद 4 धावा. 1 बाद 4 धावा. एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल विरुद्ध भोईवाडा यांच्या दरम्यान सामना चालू आहे. रोहन गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी पॅवेलियन एंडकडून. या षटकातील पुढे लेग साईडच्या खूपच बाहेर चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा येतो. एक अवांतर धाव मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. 1 बाद 5 धावा. एफ साऊथ ऑफिस स्टाफ दरम्यान या षटकातील पुढील चेंडू जोरदार हिट चेंडू मारला तो पॉईंट कव्हरला पाहायचा त्या ठिकाणी चेंडू चालला सीमारेषेला लगत 1 धाव पूर्ण होते. दुसरा कॉल आहे का, अचूक थ्रो येतोय तोपर्यंत एकच धाव गणेश आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 6 धावा. त्याचप्रमाणे कंपल्सरी रन चेसिंगचा नियम आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला टार्गेट कंप्लीट करावंच लागेल. मयूर नवीन गोलंदाज, स्ट्राईक वरती गणेश, नॉन स्ट्राईक वरती परेश. भोईवाडा संघाच्या विरुद्ध खेळताना 6
लेग साईडच्या गेल्या पंचांचा वाईडचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्या मिळते. तिसरा षटक चालू असताना 1 बाद 7 धावा. एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल. मयूर आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. जोरदार रेडी चेंडू चाललाय. मिड विकेटला पाहिजे चेंडू सीमारेषेच्या लगत चाललाय. पंचांचा 6 धावांचा इशारा येतोय आणि हा पहिला षटकार या स्पर्धेचा पहिला षटकार मारण्याचा मान मिळतोय तो गणेश यांना. स्क्वेअर लेग दिशेने मारेल हा पहिला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 13 धावा. एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल भोईवाडा संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा ऑफ स्टिक जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मारला मिड विकेटला पायच्या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायचं. पंचांचा 4 धावांचा इशारा येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. 1 बाद 17 धाव. धुवांधार फलंदाजी ठिकाणी पाहायला मिळते ते फलंदाज गणेश यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती सिक्सर आणि आता चेंडूवरती चौकार. एकूण 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठलेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती. तिसरा षटक चालू असताना 1 बाद 17 धावा. मयूर आपल्या षटकातील पुढील चेंडू पुन्हा जोरदार करण्याचा प्रयत्न. पायचीचा पेल परंतु पंचांनी अपील फेटाळला. चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातून निसटतोय आणि 1 धाव मिळतोय. 22चा इशारा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. 1 बाद 18 धावा. तिसरा षटक चालू असताना एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल भोईवाडा या संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना आता स्थायिकवरती फलंदाज गणेश परेश. मयूर आपल्या षटकातील हा पुढील चेंडू जोरदार करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय तो स्क्वेअर लेगला पायच्या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावासाठी कॉल आहे का? दुसऱ्या धावासाठी कॉल आहे. क्षेत्ररक्षण होईपर्यंत ठिकाणी चेंडू जाईपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय परेश आणि गणेश. सुंदर रनिंग बिटवीन द ठिकाणी पाहायला मिळाली. 1 शॉट रन आहे. 1 शॉट झालेला आहे रन. एकच धाव मिळेल. बॅट्समनने आपल्या मर्यादित क्रीजमध्ये बॅट न टेकल्यामुळे या ठिकाणी पंचांनी 1 शॉट डिक्लेअर केलेला आहे. एकच धाव. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. मयूर आपल्या षटकातील पुढील चेंडू पुन्हा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. वाईडशी दादमध्ये पंचांनी अपील मान्य केलं आणि धावसंख्या एक धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. धावसंख्या 20. 1 बाद 20 धावा. एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. मयूर भोईवाडा क्रिकेट संघाकडून वैयक्तिक पहिला व संघातर्फे तिसरा षटक या षटकात पुढे जाण्याचा प्रयत्न. जोरदार रेडी चेंडू पाहिला. हवे चेंडू सीमारेषेच्या लगत बाहेर आणि पंचांचा 6 धावांचा इशारा येतो. दुसरा षटकार या सामन्यातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 26 धावा. एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग लालबाग चौकीच्या वतीनं कामगार चषक मार्च 2024 या स्पर्धेचा हा पहिला सामना चालू आहे. तो एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल विरुद्ध भोईवाडा यांच्या दरम्यान. एफ साऊथ ऑफिस स्टाफ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 26 धावा अशी धावसंख्या उभारलेली आहे. आता पाहायचं आहे भोईवाडा संघाकडून शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. त्याचप्रमाणे 5 चेंडूंचं 1 षटक असेल अशी कृपया दोन्ही संघनायक खेळाडू यांनी नोंद घ्यायची आहे. या सामन्याचे पंच म्हणून आहेत सन्मान्य रवी चेंदवणकर, सुबोध घरसे आणि महेश चेंदवणकर. त्याचप्रमाणे स्कोरर आदरणीय अनिल सरपरे साहेब आणि tenniscricket.in वरती ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात येत आहे. कॅमेरामॅन सुदर्शन आणि प्रीतम, त्याचप्रमाणे ऑपरेटर सन्मान्य प्रथमेश परब आणि त्यांची सर्व टीम यांच्या वतीने यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मी समालोचक प्रवीण मुंबरकर, BMC कर्मचारी, वॉटर डिपार्टमेंट मालाड. मनीष शेवटचं षटक हाताळण्यासाठी मनीष चौथं षटक भोईवाडा संघाकडून. धावसंख्या 26. 3 षटका समाप्तीनंतर स्ट्राईकवरती चांगली फलंदाजी करणारा फलंदाज गणेश. 13 धावाकडून नाबाद आहेत. 1 चौकार आणि 1 षटकार. 13 धावाकडून नाबाद फलंदाज गणेश. मनीष आपला गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट गोल. आखूट टप्प्याचा चेंडू जोरदार करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला तर सिल मिडमला चांगला क्षेत्ररक्षण आहे. मला वाटतं फलंदाज धाव बाद होते. धाव येणार नव्हती. धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि दुसरा फलंदाज बाद होतोय तो एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल संघाचा आणि दुसरी सफलता मिळते ते भोईवाडा क्रिकेट संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 26 धावा. एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल आणि अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक.
बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग लालबाग चौकीच्या वतीनं कामगार चषक मार्च 2024 नवीन बॅट्समन नॉन स्ट्राईकला नवीन बॅट्समन पंच आउट नाही आहे. ओके काय एक रन आहे का? आउट नाही केला, एक रन आहे. ओके 1 बाद 27 धावा. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू गेलेला बाउन्सरच्या स्वरूपामध्ये आणि पंच चंदवणकर यांनी हा वाईड चेंडू घोषित केला. धावसंख्या एक अवांतर संख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. चौथा षटक चालू असताना मनीष आपल्या षटकातील पुढे चेंडू राईट पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 29 आणि फ्री हिट असेल या चेंडूवरती. एक चेंडू वाईड, दुसरा चेंडू नो बॉल. अति बाउन्सर मारलेला आहे चेंडू. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे आणि या चेंडूवरती फ्री हिट आहे. मयूर आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट गोल करतोय. पायच्या ठिकाणी लेग साईडच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. अजूनही फ्री हिट शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 30 धावा. चौथं षटक चालू असताना 1 बाद 30 धावा. एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल भोईवाडा क्रिकेट संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना फ्री हिट अजूनही शिल्लक आहे. मयूर आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी पॅव्हिलियन एंड कडून. पुन्हा एकदा लेग साईडचा खूपच बाहेर सलग अवांतर चेंडू टाकतायत. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31. आतापर्यंत 3 वाईड आणि 1 नो बॉल असे 4 अवांतर धावा दिल्यात मयूर याने. अजूनही फ्री हिट शिल्लक आहे. स्ट्राईक वरती फलंदाज परेश, नॉन स्ट्राईक वरती गणेश अशी जोडी मैदानात. फ्री हिट अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या पोहोचते ती 31. या षटकातील पुढील चेंडू चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. मयूर आपल्या षटकातील पुढील चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. अजूनही फ्री हिट शिल्लक आहे. अवांतर धावांची बरसात करतायत गोलंदाज मयूर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 32 धावा. एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल भोईवाडा संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अजूनही फ्री हिट शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट या षटकातील पुढील चेंडू. जो आता मात्र हा चेंडू सुरेख चेंडू होता. निर्धाव चेंडू जे सांगत होते बराच वेळानंतर आणि धावसंख्या स्थिरावलेली 1 बाद 32 धावा. चौथं षटक चालू असताना एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल भोईवाडा क्रिकेट संघाविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राईट आर्म ओव्हर द विकेट मयूर यांच्या आपल्या षटकात सुरेख चेंडू चालला आहे. तो विकेटवरती चेंडू थांबलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडू अडवतोय गोलंदाज. लेग बायचा इशारा गोलंदाज मयूर आणि एकच धाव मिळतीये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33. मनीष गोलंदाज. स्ट्राईक वरती गणेश. एक चौकार आणि एक षटकार अशी 14 धावावरती खेळतोय. भरीव कामगिरी आपल्या संघासाठी. मनीष हा आखूट टप्प्याचा चेंडू आणि हा लेग साईडचा खूपच बाहेर चेंडू. पंचांनी वाईड नो बॉल घोषित केलेला आहे आणि फ्री हिट अजून वाढलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34. चौथं षटक चालू असताना 1 बाद 34 धावा. सुरेख फलंदाज या ठिकाणी पाहायला थोडंसं अवांतर धावांची या ठिकाणी बरसात होताना दिसते. या षटकातील पुढील चेंडू जोरदार हिट केला. चेंडू चाललाय पॉईंट कव्हरला का पायच्या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतोय गोणे. चेंडू अडवेपर्यंत त्या ठिकाणी सुरेख दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आहे आणि थ्रो होता परंतु फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये गणेश आणि परेश आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 36 धावा. एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल भोईवाडा संघाविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी या षटकातील पुढे चेंडू. पुन्हा एकदा आखूट टप्प्या चेंडू जोरदार हिट मिड विकेटला पाहायच्या या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतोय कारण क्षेत्ररक्षण चांगलं होतं. अचूक थ्रो जेपर्यंत थ्रो चाललाय तोपर्यंत 1 धाव पूर्ण आहे. दुसरी धाव बघता पूर्ण या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द या ठिकाणी पाहायला मिळाली. गणेश आणि परेश तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 38 आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता आहे ती भोईवाडा क्रिकेट संघाला. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल संघाने
एक बाद 38 अशी धावसंख्या उभारली आणि विजयासाठी निर्धारित 4 षटकामध्ये 39 धावांचं लक्ष आहे. 5 चेंडूंचं 1 षटक असेल अशी कृपया दोन्ही संघांना नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल, घनकचरा व्यवस्थापन विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, लालबाग चौकी यांच्या वतीनं कामगार चषक मार्च 2024. लालबाग चौकीच्या कमिटीच्या मेंबरने कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आयोजक कमिटीचे सदस्यांनी कृपया जरा 2 मेंबरांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये या, आपली आवश्यकता आहे. लॉट्स द्या ना बघा का तर. बॅट्समन कोण आहे? एफ साऊथ ऑफिसच्या 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये या. एफ साऊथ 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये या. रुपेश आणि मनीष अशी जोडी मैदानात. 39 धावांचं लक्ष आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह क्रिकेट स्पर्धा दाखवण्यात येत आहे. ऑपरेटर प्रथमेश परब, कॅमेरामॅन सुदर्शन तांबे आणि प्रीतम, त्याचप्रमाणे स्कोरर अनिल सरपरे, पंच रवी चेंदवणकर, सुबोध घरसे, महेश चेंदवणकर. बॉलरचं नाव किरण जाधव. रुपेश स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती मनीष अशी सलामी जोडी मैदानात. भोईवाडा क्रिकेट संघाकडून विजय 39 धावांचं लक्ष आहे. कंपल्सरी चेसिंग. विजय 39 धावांचं लक्ष. किरण गोलंदाजी मार्कवर पॅवेलियन एंड कडून. सामन्याला सुरुवात. किरण वैयक्तिक पहिल्या व संघातर्फे पहिला षटक. जोरदार रेड चेंडू आला. सरा सोपा साधा झेल सोडलेला आहे तो. शॉट मिड विकेटला तो पण पायच्या ठिकाणी चेंडू सीमारेषे लगत चालला. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण होते. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा आणि एक सुरेख सोपा साधा झेल सोडलेला आहे. जीवनदान मिळतंय खेळण्यासाठी. फलंदाज रुपेशांना धावसंख्या 2, बिनबाद 2 धावा. विजय 39 धावांचं लक्ष आहे ते भोईवाडा क्रिकेट संघासमोर आणि 39 धावांचा आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल तो एफ साऊथ ऑफिस स्टाफ परेल संघाला. किरण आपल्या षटकातील पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टिकचा खूपच बारंगा चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. बिनबाद 2 धावा. भोईवाडा क्रिकेट संघ विजय 39 धावांचं लक्ष पार करताना सलामी जोडी मैदानात. रुपेश आणि मनीष स्ट्राईकवरती ब्ल्यू जर्सी रुपेश, नॉन स्ट्राईकवरती व्हाईट जर्सी मनीष अशी सलामीची जोडी मैदानात.
विजय 39 धावांचं लक्ष्य आहे. 5 चेंडूंचं 1 षटक असेल याची कृपया दोन्ही संघनायक खेळाडू यांनी नोंद घ्यायची आहे. मनीष आणि रुपेश अशी जोडी मैदानात. या षटकातील हा पुढील चेंडू गोलंदाज किरण एफ साऊथ ऑफिस स्टाफ संघाच्या वतीनं जोरदार चेंडू चाललाय. पॉइंटला पायचा झेल होतं आणि पहिलाच फलंदाज बाद झेल टिपलेला आहे पॉइंटच्या दिशेने आणि पहिली सफलता मिळते. किरण यांना पहिला फलंदाज बाद होतोय तो भोईवाडा क्रिकेट संघाचा आणि 1 बाद 2 धावा भोईवाडा क्रिकेट संघ विजय 39 धावांचं लक्ष्य पार करत असताना एफ साऊथ ऑफिस स्टाफ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्या. निर्धारित 4 षटकामध्ये 1 बाद 38 अशी धावसंख्या उभारली आणि विजय 39 धावांचं लक्ष्य पार करताना भोईवाडा क्रिकेट संघाची धावसंख्या आहे ती 1 बाद 2 धावा. पहिलं षटक चालू असताना स्ट्राईक वरती फलंदाज. गोलंदाजी मार्कवर किरण एफ साऊथ ऑफिस स्टाफ संघाच्या वतीनं वैयक्तिक पहिल्या व संघातर्फे पहिलं षटक हाताळतोय आणि पंचाकडे अपील आहे. फलंदाज बाद होतोय. बेल्स पडलेले आहेत. फलंदाज क्लीन बोल्ड. दुसरा फलंदाज बाद होतोय भोईवाडा क्रिकेट संघाचा. 2 बाद 2 धावा. विजय 39 धावांचं लक्ष्य त्यांना गाठायचं आहे. मयूर नवीन फलंदाज. 0वरती 2 पॅवेलमध्ये वापस सुरेश त्यांची जागेसाठी नवीन फलंदाज मयूर स्ट्राईक वरती आणि हॅट्रिकची संधी आहे. विकेटची हॅट्रिकची संधी. गोलंदाज किरण 2 धावा 2 बाद 2. किरण हॅट्रिकच्या मार्गावरती. पायसा हॅट्रिक होते की नाही ते आणि हा एका ठिकाणी हॅट्रिक होण्याची संधी आहे. पायसा आणि झेल सुटलेले हॅट्रिक हुकलेली आहे आणि 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा कॉल होता परंतु नकार दर्शवतोय आणि एकच धावसंख्या जाऊन पोहोचते ते 3. 2 बाद 3 धावा. भोईवाडा क्रिकेट संघ विजयी 39 धावांचं लक्ष्य पार करताना आणि सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे. गोलंदाज किरण याने 2 फलंदाजांना बाद केलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 3 धावा. विजय 39 धावांचं लक्ष्य. बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग लालबाग चौकीच्या वतीनं कामगार चषक मार्च 2024 गोदरेज मैदान करी रोड स्टेशनच्या लगत ही स्पर्धा चालू आहे. सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बॉलरचं नाव सांगायचं आहे. सत्यम नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिला व संघातर्फे दुसरा षटक. सत्यन नवीन गोलंदाज पॅवेलियन एंडकडून. स्ट्राईकवरती फलंदाज मयूर. नॉन स्ट्राईकवरती मनीष अशी जोडी मैदानात भोईवाडा क्रिकेट संघाकडून. विजयी 39 धावांचं लक्ष्य आहे. आतापर्यंत धावसंख्या पहिल्या षटका समाप्तीनंतर 2 बाद 3 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक. सत्यन गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. टर्न झालेला चेंडू. फलंदाज बीट होत आहेत आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 3 धावा. दुसरा षटक चालू असताना या षटकातील पुढील चेंडू सत्यन यांच्या पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू मारला तो शॉर्ट फाईन लेगला. चेंडू आडवेपर्यंत 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या साडे कॉल आहे का परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या दिशेने होते आणि 1च धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. दुसरा षटक चालू असताना 2 बाद 4 धावा. भोईवाडा क्रिकेट संघ विजय 39 धावांचं लक्ष्य पार करताना गोदरेज मैदान करी रोड मुंबई या ठिकाणी स्पर्धा चालू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग लालबाग चौकी कामगार चषक मार्च 2024. सत्यन गोलंदाजी मार्कवर. आपल्या षटकातील हा पुढील चेंडू मनीष यांच्यासाठी या षटकातील पुढील टर्न झाला. चेंडू पायसा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मारला तो स्क्वेअर लेगला. पायच्या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतोय आणि
चांगलं क्षेत्ररक्षण अचूक होतं स्क्वेअर लेगच्या दिशेने अचूक थ्रो येतोय गोलंदाज सत्यन यांच्या हातामध्ये एकच धाव मिळते ती मनीष यांना आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. दुसरं षटक चालू असताना 2 बाद 5 धावा भोईवाडा क्रिकेट संघ विजय 39 धावांचं लक्ष्य पार करताना सत्यन आपल्या गोलंदाजी मार्कवर चेंडू जोरदार करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकांच्या हातामध्ये चेंडू निसटतोय पायचा थ्रो येईपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय पंचांचा 22चा इशारा येतोय आणि 1 धाव मिळते ती भोईवाडा क्रिकेट संघाला धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. 2 बाद 6 धावा भोईवाडा क्रिकेट संघ विजयी 39 धावांचं लक्ष्य पार करताना राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन साईडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू चालला सुरेख फटका चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 आणि 2 षटकांचा खेळ संपलेला आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 10 भोईवाडा क्रिकेट संघ एफ साऊथ ऑफिस स्टाफ या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि निर्धारित 4 षटकामध्ये 1 गडी गमावून 38ची धावसंख्या उभारली आणि विजय 39 धावांचा पाठलाग करताना भोईवाडा क्रिकेट संघाची आतापर्यंत धावसंख्या ती 2 षटका समाप्तीनंतर 2 बाद 10 धावा. दहा चेंडूत 29 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग अमोल गोलंदाजी मार्कवर संघातर्फे तिसरं षटक 5 चेंडूंचं 1 षटक असेल याची कृपया नोंद घ्या. अमोल स्ट्राईकवरती मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी लेग साईडच्या खूपच बाहेर चेंडू पंचांचा वाईडचा इशारा येतोय अवांतर धावसंख्येत भर पडते धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 11. तिसरा षटकाचा खेळ चालू आहे भोईवाडा क्रिकेट संघाला निर्धारित 4 षटकामध्ये 39 धावा जमवायच्या आहेत. 10 चेंडूत 28 धावांची आवश्यकता आहे. अमोल आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तर मग जोरदार करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षक आता यांच्या हातात गणेश यांच्या हातातून चेंडू विसावतोय पंचांचा इशारा येतोय घोषीच्या ठिकाणी चेंडू जातोय 1 धाव मिळते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. तिसरा षटक चालू असताना 2 बाद 12 धावा भोईवाडा क्रिकेट संघ विजय 39 धावांचं लक्ष त्यांच्या समोर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट पॅवेलियन एंडकडून गोलंदाज अमोल या षटकातील पुढील चेंडू अमोल यांचा एफ साऊथ ऑफिस स्टाफ संघाकडून दरम्यान धाव घेतलेल्या पायच्या ठिकाणी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आहे परंतु फलंदाज आता या ठिकाणी धाव बाद मयूर तिसरा फलंदाज बाद होतोय भोईवाडा क्रिकेट संघाचा आणि धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 12. 3 बाद 12 धावा विजयी 39 धावांचं लक्ष्य पार करताना भोईवाडा क्रिकेट संघ. सचिन नवीन फलंदाज सचिन वाघेला स्ट्राईकवरती फलंदाज मनीष अमोल आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय ऑन साईड जाऊन करण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय गल्लीच्या दिशेने घोषीच्या ठिकाणी चेंडू चाललाय पंचांचा 1 धावांचा इशारा येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. 3 बाद 13 धावा भोईवाडा क्रिकेट संघ विजय 39 धावांचं लक्ष्य पार करताना थोडंसं आव्हान आता कठीण होत चाललंय ते भोईवाडा क्रिकेट संघासमोर. 7 चेंडूत 26 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 13. 3 बाद 13 धावा मनीष फलंदाजी मार्कवर गोलंदाजी मार्कवर अमोल राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय पायचीचं अपील आहे पंचांनी अपील फेटाळलं पंचांचा लेग बायचा इशारा मान्यता प्राप्त असे पंच आम्हाला लाभले आहेत रवी चेंदवणकर महेश चेंदवणकर आणि सुबोध घरसे. 14 धावसंख्या 14 झालेली आहे. या षटकातील पुढील चेंडू अमोल तिसऱ्या षटकाचा खेळ चालू राईट आर्म ओव्हर द विकेट पॅवेलियन एंडकडून स्ट्राईकवरती सचिन वाघेला या षटकातील पुढील चेंडू जोरदार करायचा प्रयत्न चेंडू चालला यष्टिरक्षक फाईन लेगच्या दिशेने पाहायचा पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय. षटक संपलेली धावसंख्या आहे ती 15 आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती
3 बाद 15 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. 5 चेंडूंचा एक षटक असेल याची कृपया नोंद घ्यावी दोन्ही संघाचे खेळाडू. यानंतरचा सामना नायगाव विरुद्ध लालबाग. धावसंख्या 15. 49 धावांचं लक्ष आहे. पाच चेंडूत 24 धावांची आवश्यकता आहे. रोहन शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज. 5 चेंडूत 24 धावांची आवश्यकता. धावसंख्या 15. विजय 39 धावांचं लक्ष आहे आणि 39 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न आहे तो एफ साऊथ ऑफिस स्टाफ करेल. रोहन आपल्या षटकातील पुढे चेंडू एक्स्ट्राच्या मागे जातोय. घोषितच्या ठिकाणी चेंडू जातोय. एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 16. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 4 चेंडूमध्ये 24 धावा जमवायच्या आहेत. यानंतरचा सामना नायबाग विरुद्ध लालबाग. दोन्ही संघांना कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचा आहे. लेग साईडच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि एक फ्री हिट नक्कीच मिळेल. धावसंख्या 17. या षटकातील पुढे चेंडू. रोहन आपल्या षटकातील पुढे जोरदार करण्याचा प्रयत्न. चेंडू येतो ऑनच्या दिशेने. पायच्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव मिळते. दुसऱ्या धावसाठी कॉल आहे. पायच्या थ्रो जातोय. धावशीत होणार का आणि पायच्या पंचांचा इशारा आउटचा येतोय. फलंदाज बाद होतोय सचिन वाघेला. धाव येणार नव्हती. धाव काढण्याचा प्रयत्न फसतोय आणि फलंदाज बाद होतोय तो भोईवाडा क्रिकेट संघाचा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. 18. नवीन फलंदाज रोहन. तो स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकवरती मनीष. रोहन आपल्या षटकातील पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूट टप्प्यात चेंडू जोरदार उंचवला चेंडू पायच्या ठिकाणी. स्वतः फॉलो थ्रू जाऊन चेंडू आणि हा झेल सुटतोय. रोहन यांच्या गोलंदाज रोहन यांच्या हातामध्ये एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण ठिकाणी होतीये. चेंडू चोलाय कव्हरच्या दिशेने आणि 1-2 धावा मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. 2 चेंडूत 19 धावांची आवश्यकता. पराभवाच्या छायेत भोईवाडा क्रिकेट संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहन आपल्या षटकातील पुढे फुलटॉस चेंडू पाहायचा. चेंडू मारला मिड विकेटला. झेल होतो की काय आणि झेल काय मात्र होऊ शकत नाही. चेंडू पाहायचा. चेंडू सीमाला लगत चाललाय आणि एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. फलंदाज बाद झालेला आहे. लास्ट बॉल आहे. यानंतर सामना नायगाव विरुद्ध लालबाग. दोन्ही संघांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. औपचारिकता शिल्लक या सामन्याची.